प्रतीकला तू काय असं सांगितलंस? तो माझ्याशी बोलत नाही, माझे फोन उचलत नाहीये. काय सांगितलेस त्याला? आतमध्ये जाऊन हातपाय धुवून घे. मी तुला काहीतरी आई, मला काही खायला नकोय. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. काय बोललीस तू? हे शहर सोडून कायमचं निघून जा. आणि तिला पुन्हा कधीही भेटू नको. आई खरं बोलतोय? हे बघ मयू. आई, मला हो की नाही मध्ये फक्त उत्तर दे. हो, मी हे बोलले त्याच्याशी. आई, तू असं कसं करू शकतेस ग? मयुरी, ती आपण एकत्र येऊ नये त्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तसंही नेहमी तीच करेक्ट असते. आणि आता सुद्धा आपण तडकाफडकी निर्णय घेतोय. अरे आपल्यात जे काही आहे ना ते प्रेम नसून एक अट्रॅक्शन आहे. आणि जर आपण एकमेकांपासून काही दिवस लांब राहिलो ना तर सगळं चांगलं होईल. हो ना अश्विनी? आई, अगं माझं प्रेम आहे प्रतीकवर. तू अट्रॅक्शन कसं म्हणू शकतेस त्याला? ती एक आई आहे मयुरी, आणि आपण आईला समजून घ्यायचं असतं. अरे पण मी मुलगी आहे ना तिची. ती कधी समजून घेणार आहे मला? मयुरी, ती जे काय करते ना तुझ्या चांगल्यासाठीच करते. तू मला वचन दिलं होतंस ना प्रतीक, की तू हे शहर सोडून जाशील आणि मयूपासनं 2 वर्ष लांब राहशील. काय झालं त्याचं? अश्विनी, वचन दिलं नव्हतं. तू माझ्याकडून ते घेतलेलंस. आणि मयुरीवरचं प्रेम प्रूव्ह करण्यासाठी मला हे शहर सोडून जावंच लागणार आहे. तू माझ्याकडे दुसरं काही ऑप्शनच ठेवलं नाहीयेस. आई, काय जबरदस्ती आहे ग? काल पाहिलंच ना मी तुमचा किती विचार करते. तुला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही एका शहरात राहिलो, भेटलो, बोललो तर काय झालं? काल पळून जायला रेडी नाही झालीस, पण नेक्स्ट टाइम झालीस तर याची गॅरंटी कोण देईल ना? म्हणजे तुझा विश्वास नाही ना आई माझ्यावर? मयू, ह्या विषयावर आपण नंतर बोलू. नंतर नाही, आत्ता बोलायचंय मला. आत्ता नको बोलायला लावूस तिला मयुरी. ती बोलायला लागली ना की ती माझ्यावर, आपल्या नात्यावर इतका अविश्वास दाखवते. यू कांट इमॅजिन. तुला माहिती, त्या गोष्टीचा मला इतका त्रास होतो ना की ते पुन्हा पुन्हा सहन करण्यापेक्षा मी तिला ते वचन देऊन टाकलं. मी हे शहर सोडून जायला तयार आहे. अधिक नको ना जाऊस प्लीज. दुसरा काहीच ऑप्शन नाहीये मयुरी माझ्याकडे. माझं तुझ्यावरचं प्रेम प्रूव्ह करायला जर का हा एकच ऑप्शन असेल ना तर तो मी निवडलाय. आई प्लीज नको ना शर्ट घालूस आई. एक आई म्हणून तुझ्यासाठी जे योग्य आहे ना तेच केलंय मी. तू माझी वाट बघशील ना मयुरी? मी तुझी खूप मनापासून वाट बघेन. अश्विनीला केलेल्या प्रॉमिस प्रमाणे मी 2 वर्ष या शहरात येणार नाही. पण जर का 2 वर्षांनंतरही ह्या शहरात आल्यावर आपलं एकमेकांबद्दलचं प्रेम, आपलं एकमेकांबद्दलचं कनेक्शन सेम राहिलं ना तर अश्विनीला आपल्याला एक्सेप्ट करावंच लागेल. मयुरी, आपण एकमेकांना भेटायचं नाही, एकमेकांशी बोलायचं सुद्धा नाही, आपण ना एकमेकांच्या समोर सुद्धा यायचं नाही. हे सगळं ना मी आपल्या प्रेमाखातर करायला तयार आहे. आणि हे सगळं करून जर आपण अश्विनीला हे प्रूव्ह करून दाखवलं ना की आपला बॉन्ड, आपलं प्रेम सगळं सेम आहे तर तिला हा विश्वास बसेल की ते अट्रॅक्शन नसून एक प्रेम आहे. आय वॉन्ट टू डू दिस मयुरी. आय वॉन्ट टू डू एनी डॅम थिंग टू प्रूव्ह माय लव्ह. मला वचन दे मयुरी, जोपर्यंत मी परत येत नाही ना तू तुझ्या मनात कोणताच वाईट विचार आणणार नाहीस. तू स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाहीस असं वचन दे मला मयुरी. येतो. प्रतीक, प्रतीक थांब ना, प्रतीक थांब ना. मयुरी थांब. प्रतीक मयुरी, थांब. शांत हो बाळा. मयुरी, शांत हो. सांग बाबा, मी त्याच्याशिवाय नाही जगू बाळा, शकत. शांत हो. आई, काय चुकलं का माझं? मी प्रेम केलंय, चुकलं का? आई, प्रत्येक वेळी मी तुमची मान खाली जाईल असं कधीच काय
नाही आम्ही. कधी आमच्या नात्यातल्या मर्यादा पण ओलांडल्या नाहीत ग. आमचं प्रेम आहे ग एकमेकांवर, आणि काही कारण नसताना तू त्याच्यावर आरोप केलेस तरी मी गप्प बसले. मला पळून जाणं सहज सोपं होतं, पण मी नाही गेले. का माहितीये? मला दुखवायचं नव्हतं तुम्हाला, पण तू का विचार करत नाहीयेस माझ्या मनाचा? का त्रास देतेस मला? त्याला लांब पाठवलं माझ्यापासून. का भेटायचं नाही आम्ही? हे तुला आता नाही कळणार मयू. जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळेल, आणि तेव्हा तुला पटेल. पटण्यासारखं नाहीये, कारण तू चुकीचं बोलतेस आई. तुला मी आधीच सांगितलं होतं मयू, तुला मी चुकीची वाटते बरोबर वाटते हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी महत्वाची तुझी सेफ्टी आहे. आई मला ना कळत नाही तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते. तू जे वागतेस ना त्यामुळे तू माझ्या मनातून उतरत चाललीयस. यानंतर आपलं नातं परत पूर्वीसारखं कधीच नाही होऊ शकत. मला ना तुझा राग येतोय आई, खूप जास्त राग येतोय. इतका येतोय ना की मला तुझा चेहरा सुद्धा नाही बघायचा. मी ना उगाच विश्वास ठेवला तुझ्यावर, पण तू अजिबात विचार केला नाहीस ग माझा. ज्या आईला आपल्या मुलीचं मनच नाही कळत ना, अशी आईच नकोय मला. I hate you. Hate you. मयुरी, मयुरी ऐक. हॅलो. हॅलो मम्मी, मी तुला खूप मिस करतोय. संजू, मी पण तुला खूप मिस करतेय रे, खूप जास्त. पण आता काही टेन्शन नाही, आता फ्रायडे येतोच आहे, आपण भेटणारच आहोत. खूप मजा करूया आपण. हा हो, आणि हा फ्रायडे माझं स्कूल सुरू व्हायच्या आधीचा शेवटचा फ्रायडे, म्हणून आपण यावेळी वॉटर पार्कला जाऊया. ओके चालेल. मी तुला कधी कशाला नाही म्हणाली आहे का? जाऊया आपण. येस, आणि त्याच्यानंतर आपण चुरोज पण खायला जाऊया. चुरोज हे काय असतं? अगं मला केक आणि पेस्ट्री खाऊन खूप बोर झालाय, म्हणून आता आपण यावेळी चुरोज खाऊया. बर बर ठीक आहे, तू म्हणतोस तसंच करूया. आणि या प्लॅन मध्ये तर काही चेंज होणार नाही बरं का, हे फिक्स आहे. ओके मम्मा, तुला माझ्या मनातलं कसं कळतं ग? कारण माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू मम्मी. ठीक आहे, चल भेटू. हा बाबा, हे बघा आज आम्ही काय केलं. अरे वा, सो ब्युटिफुल. ऑरिगामी. अरे पण बराच उशीर झाला तुम्हा दोघींना. हो, अहो कारण आहे ना अख्खा क्लासच लेट सुटला. आणि आईला पण बाहेर थांबावं लागलं ना. अरे बापरे. आणि तुम्हाला माहितीये आज ना सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये काय सामान लागणार याची लिस्ट पण दिली. घेऊया आपण. आणि आज आम्ही हे ऑरिगॅमी पण केलं. व्हेरी गुड. थांबा, मी दीदीला दाखवून येते. जा. किती वेळ अशीच राहणार आहेस? मयू जे काय बोलली ना ते माझ्या डोक्यातनं जातच नाही. अश्विनी ती डिप्रेशन मध्ये असेल आता. कशी बशी आता शांत झाली, तूही शांत हो आता, कळलं? बाबा, दीदू कुठे गेलीये? अगं बाथरूम मध्ये असेल, नीट चेक कर जा. अहो बाबा बघितलं, पण बाथरूमची कडी तर बाहेरून लावलीये. काय? अश्विनी जा चेक कर आता. हो. ये तू बस इकडे. बाबा, दीदू कुठे गेली असेल? असेल बेटा, इकडेच असेल, टेरेसवर असेल. मयू, फोन पण ठेवून गेली. अरे देवा, कुठे गेली असेल ही मुलगी? अहो, ती बेडरूम मध्ये पण नाही आणि तिचा फोन पण. अगं मगाशी तो
मगाशी ते झालं ना, त्याच्यानंतर ती आपल्यासमोरच आत गेली ना. आणि मग तू कुहूला आणायला गेलीस. तू गेल्यापासून मी इकडेच बसलोय लॅपटॉपवर काम करत. माझ्यासमोर नाही गेली बाहेर ती. मी काय म्हणते, तिच्या मैत्रिणीकडे जाऊन बघून येऊया का आपण? तू एक काम कर, मी जातो आणि शोधून येतो. तू कुहू नाही नको, मी पण येते ना तुमच्या बरोबर. अश्विनी, कुहूला घेऊन कुठे फिरणार आहोत आपण? कुहू, हा कुहू, तू बाळा प्राजू मावशीकडे थांबशील? प्राजूकडे सोडूया ना तिला. हा चल. मयुरी, तू आवडायला लागलीस ना तेव्हापासून मी यात पैसे टाकतोय. तुला माहिती, मी आपल्यासाठी, आपल्या घरासाठी एक सेव्हिंग सुरू केली आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की माझी सेव्हिंग या लेवलला जाईल. आय लव्ह यू मयुरी. बोल आता. काय बोलू? मयुरी बोल. आय लव्ह यू. बघ, मी गेलो तर ह्याच अटीवर जाईन. 2 वर्ष कॉन्टॅक्ट नसूनही आमचं प्रेम, आमचा बॉन्ड जर सेम राहिला ना, तर तुला मला एक्सेप्ट करावंच लागेल. बोल, करशील का? तर जातोय शहर सोडून. ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे, पण तुला हे शहर आत्ताच्या आत्ता सोडावं लागेल. अगं अश्विनी, तू कुहूला सोडायला गेलेली तेव्हा पांडे आणि प्राजूला विचारलंस का तू? नाही हो, त्यांना यातलं काही नाही माहित. मयुरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर ती तिकडे कशाला जाईल? आपल्या ओळखीच्या लोकांकडे नाही जाणार ती. मी काय म्हणते, मयूरच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करू का मी? हो हो, लगेच कर, लगेच कर. हे बघ, तिचा काही फोन वगैरे आला ना तर प्लीज मला कळवशील का? हा, मी वाट बघते, प्लीज कळव. मयुरी नाही सापडली कुठेच. मी तिकडे पूर्ण शोधलं. माझ्याकडे पण जेवढे तिच्या मैत्रिणींचे कॉन्टॅक्ट होते ना, सगळ्यांना फोन केला, कुणाबरोबर नाहीये ती. प्रतीकला फोन लावेल. प्रतीक? अश्विनी, आता आपण शोधतोय ना, तर सगळीकडे शोधायला नको का? ती गेली असेल प्रतीककडे तर काय माहिती आपल्याला. लाव त्याला फोन. हे मी लावतो. डोंट वरी अश्विनी, मी बॅगच भरतोय. आणि तू बोलल्याप्रमाणे मी हे शहर सुद्धा सोडून जातोय. आणि तू बोलल्याप्रमाणे मी मयुरीलाही भेटणार नाही. श्रेयस बोलतोय. मयुरी तुझ्याकडे आली आहे का रे? नाही. पण सर, तुम्ही असा प्रश्न मला का विचारताय? तुम्हाला माहित नाही का ती कुठे आहे? अरे मगासपासून शोधतोय, कुठेच सापडत नाहीये. काय? सर, काळजी करू नका. तुम्हाला जसं वाटतंय ना तसं मयुरी काही करणार नाहीये. सर, मयुरीचं ना माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं सुद्धा तिच्यावर खूप प्रेम आहे. जर तिला काही झालं ना तर मी जगू शकत नाही, आणि रादर तुम्ही जगू शकत नाही, हे तिला माहिती आहे सर. सर, तसं तर मी आता निघतच होतो. आता मयुरी सापडत नाहीये म्हटल्यावर मी नाही जाऊ शकत. सर, मला तिला शोधावंच लागेल. तुला सापडली तर आम्हाला सांगशील ना? इतका वाईट नाहीये मी सर. मला माहितीये की तुम्ही सगळे मयुरीसाठी किती इम्पॉर्टंट आहात. सर, मला जर ती सापडली तर मी तुम्हाला कळवेनच, पण जर ती तुम्हाला सापडली ना तर मला कळवा प्लीज. हो, कळवतो. ठेवतो. आपली मुलगी आहे ना, आपण शोधतोय ना तिला. त्याने शोधायची काय गरज आहे? काय संबंध आहे त्याचा आणि आपला? आता महत्वाचं काय अश्विनी?
आपली मुलगी सापडणं, मग आपण शोधू दे किंवा त्या प्रतीकने शोधू दे किंवा अजून कोणी शोधू दे, ती करू नकोस यार. आणि हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय अश्विनी. मला असं वाटतंय ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. हो मग किती बंधनं लावायची, एक लिमिट असते ना प्रत्येक गोष्टीची. अहो आई आहे मी तिची, जे काही केलं ते तिच्या चांगल्यासाठीच केलं ना. अगं पण अति केलंस ना, अतिरेक केला की त्याचे परिणाम वाईट असतात, तुला माहिती आहे ना. तू हे जे काही बंधनं टाकलीस हे सगळं केलंस ना तिच्याबरोबर, म्हणून ती आज घर सोडून गेलीये. अश्विनी एक लक्षात ठेवा, माझ्या मुलीला काही झालं ना तर मी तुला आयुष्यभर माफ नाही करू शकत. प्रतीक प्रतीक करवा नको. प्रतीक 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 तुम्हाला सोडून असं नाही जाऊ शकत. मला भेटायचं तुला. प्रतीक कुठे गेलास? मला भेटायचंय. मला काही सुचतच नाहीये. तुला काही सुचतंय का? अजून कुठे शोधायचं का तिला? आपण त्या कीर्तीच्या घरी जायचं का? अगं त्या कीर्तीला फोन केला होता ना तू. पण त्या मुलीवर ना माझा अजिबात विश्वास नाहीये. मागे मयू जेव्हा घरातनं निघून गेली होती ना तेव्हा ती माझ्याशी खोटं बोलली होती. तिला सगळं माहित होतं तरीही. बाबांचा फोन. बाबा मी ना जरा कामात आहे, मी नंतर करतो तुम्हाला. हा मला माहिती आहे कुठल्या कामात आहेस तू. मयुरीला शोधतोय ना. तुम्हाला कसं कळलं? ते महत्वाचं नाही. तू आधी घरी ये. मयुरीला मी इकडे घेऊन आलोय. कुठे सापडली तुम्हाला? तू ये तर आधी घरी बोलूया. ती उत्तम आहे. माझी नात सुरक्षित आहे. कळलं? ठीक आहे बाबा, मी येतो लगेच तिकडे. हा चला ठेवतो. बाबांना रस्त्यात सापडली का ती? आता काय माहिती, तिकडे जाऊन विचारावं लागेल. चला ना लवकर. हा प्रतीक बोल रे. हॅलो सर, ज्या ज्या ठिकाणी शोधायचं होतं ना सगळी ठिकाणं शोधून झाली आहेत, पण मयुरी कुठेच सापडत नाहीये. सर आता एक लास्ट होप उरली आहे कॉलेज रोडच्या एंडला. ऐक प्रतीक, नको शोधूच आता. शोधायची गरज नाहीये, ती सापडली. सापडली आहे सर. मयुरी ठीक आहे ना? तिला काही झालं नाहीये ना? ओके चल, काळजी नको करू. तुला कळलं ना मयुरी आता ओके. तुझी बॅग पॅक कर आणि हे शहर सोडून जा. कळलं? जातोय अश्विनी, खरंच जातोय आणि निश्चिंत मनाने जातोय. तर मयुरी सापडली म्हटल्यावर मला काहीच काळजी नाहीये. बघा मी आता जातोय, पण मी 2 वर्षांनी पुन्हा येईन. तोपर्यंत तिची काळजी घ्या. ठेवतो. येस एपी. हा एपी सगळी तयारी झाली आहे. हो डॉक्युमेंट सुद्धा रेडी आहे. आता थोड्या वेळातच मी निघेन. ओके. मयू, मला माहिती आहे आपल्याला एकमेकांना भेटता येत नाहीये, एकमेकांशी बोलताही येत नाहीये. याचा खूप त्रास होतोय ना तुला? म्हणूनच अशी अस्वस्थ होऊन घर वगैरे सोडून जातेस. पण नाही मयू, आपण असं हरायचं नाहीये.
आपलं एकमेकांवरचं प्रेम प्रूव्ह करायला हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. आता तू मला किंवा मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रश्नच येत नाही. किती मोह झाला ना तरी आपल्याला एकमेकांपासून लांबच राहावं लागणार. पण मला खात्री आहे मयूर, तू माझी वाट बघशील. पण कधी ना कधी नक्की एकत्र येऊ. गुड बाय मयुरी.